हॅलो गाईज, आज मी बनवणार आहे व्हाईट चिकन पुलाव. तर त्यासाठी घेतलेलं मस्टर्ड ऑइल प्रत्येकाने यूज करायचं गाईज. आणि नंतर आहे ना तेजपत्ता टाकलाय. तेजपत्ता टाकल्याच्या नंतर गरम मसाले घेतलेले. गरम मसाले तुमच्यावर डिपेंड आहे, किती पण टाकू शकता, पण मी शक्यतो कमीच टाकते, आम्हाला जास्त मसालेदार नाही आवडत. नंतर कांदा टाकायचा आहे. कांदा एवढा मस्त फ्राय करायचा आहे, कारण कच्चा कांदा राहिला ना मग मतलब नाहीये त्या पुलावला. नंतर चिकन टाकले. चिकन अर्धा किलो बस झालं आम्हाला. चिकन टाकल्याच्या नंतर याला मस्त फ्राय करून घ्यायचं स्लो गॅसवर किंवा स्लो गॅसवर 5 मिनिटं केल्याच्या नंतर फ्राय केल्याच्या नंतर टोमॅटो टाकायचे. टोमॅटो आपल्याला कमी टाकायचे, कारण आपल्याला मधात दही पण टाकायची आहे. आणि मस्तपैकी त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे आणि त्यानंतर हिरवी मिरचीचं पेस्ट टाकायची आहे आणि त्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला चिकनला कोट करून घ्यायचा आहे सगळा मसाला. इथे लक्ष द्या, इथे कसं आहे ना, जास्त जेवढं तुम्ही आहे ना परतणार त्याला तर तेवढी चव लागणार. आणि नंतर दही टाकायची आहे. दही पण टाकल तुमच्या आवडीनुसार टाका, दही जास्त किंवा कमी, पण दही टाकणं जरुरी आहे. नंतर गरम मसाला, तुमच्या घरात जो काही अवेलेबल गरम मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं मीठ टाकू शकता. आणि परत त्याला आहे ना आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपल्याला मस्तपैकी पळीच्या साहाय्याने, उलथण्याच्या साहाय्याने मस्त फ्राय करून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला स्वच्छ तांदूळ धुतलेले तो टाकायचे आहेत. तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, जिरा राईस घ्या, कोलम घ्या, कोणताही घ्या, मस्त पुलाव होतो, याची टेस्टच वेगळी आहे. तर गाईज, आता आपल्याला पाणी टाकायचं वेळ झाली आहे. पाणी आपल्याला जेवढं भातामध्ये लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि नंतर मग पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याला वरी खाली करायचंय भाताला. आणि नंतर आपल्याला शेवटी टाकायचं आहे महत्वाचं पुदिना. पुदिना जरुरी आहे, स्मेल येणार आहे पुलावला, त्यासाठी पुदिना टाकायचा. त्यानंतर कोथिंबीर टाकायची. नंतर हिरवी मिरची कट करून टाकायची. झाल्याच्या नंतर ते कट झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावर मीठ टाकायचं. मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला झाकण ठेवायचं शिजोस्तर. आणि जेव्हा शिजले ना तेव्हा आपल्याला बघायचंय की आहे ना भात कसा आहे, स्लोवर ठेवायचं. आणि नंतर तूप टाकायचं थोडंसं टेस्टसाठी, ते पण खूप छान स्मेल येतं तुपचा पण. आणि तूप टाकल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा खालीवर करायचं आहे, भाताला परतून घ्यायचं आहे आपल्याला भात. आणि स्लो आचवर आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे. आता बघा बरं, एकदम झकास, एकदम झकास. बघा गाईज, किती छान झालाय पुलाव आपला. या लवकर खायला तुम्ही पण बनवा, एक नंबर लागतो गाईज. बाय आणि सबस्क्राईब